नमस्कार. आपण जर या चॅनेलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. महात्मा गांधी आणि विनोबा दोघेही अध्यात्माच्या परिघात वावरणारे. अहिंसा आणि निर्भयता यांना जोडणारी कल्पना गांधीजींनी मांडली. वीज चमकावी तशी ती विनोबांच्या डोक्यात चमकून गेली आणि विनायक नावाच्या तरुणाला एका चुंबकाच्या दिशेने खेचून घेऊन गेली. चुंबकाच्या सानिध्याने विनायक विनोबा झाले. हा सगळा प्रवास वेगळाच आहे. आजन्म ब्रह्मचारी राहायचे हे विनोबांनी वयाच्या 10व्या वर्षीच निश्चित केले होते. त्यांच्या मनात गृहत्यागाच्या कल्पनेने घर केले होते. पण जायचे कुठे? त्यांच्या मनात 2 पर्याय घोळत होते. एकीकडे बंगालमधील क्रांतीची भावना त्यांना आपल्याकडे खेचत होती आणि दुसरीकडे हिमालयाची शांतता. प्रत्यक्षात ते पोहोचले या दोघांच्या मध्यभागी, म्हणजे काशीमध्ये. तिथे त्यांनी ज्ञानार्जन सुरू केले. त्याच काशीमध्ये झालेल्या एका भाषणाने त्यांचे आयुष्यच बदलून गेले. तो दिवस होता 6 फेब्रुवारी 1916 आणि वक्ते होते महात्मा गांधी. काशीच्या हिंदू विश्वविद्यालयात गांधीजींचे वादळी भाषण झाले. मानसिक अहिंसा ही मुख्य अहिंसा आहे आणि ती निर्भयतेशिवाय असूच शकत नाही, अशी काहीशी वाक्ये गांधीजींनी उच्चारली होती. ती विनोबांच्या कानावर आली. त्यांनी विनोबांच्या मनात वेगळीच उत्सुकता, शंका आणि जिज्ञासा निर्माण केली. मनात गोंधळ घालणारे प्रश्न विनोबांनी पत्राच्या माध्यमातून गांधीजींना विचारले. गांधीजींचे विस्तृत उत्तर आले. विनोबा समाधान पावले नाहीत. त्यांनी परत काही उपप्रश्न विचारणारी पत्रे पाठवली. तेव्हा गांधीजींनी उत्तर दिले, अहिंसेविषयी ज्या जिज्ञासा विचारल्या आहेत त्यांचे समाधान पत्रव्यवहाराने होऊ शकणार नाही. त्यासाठी जीवनाला स्पर्श झाला पाहिजे. म्हणून काही दिवस माझ्याजवळ आश्रमात येऊन राहिलात तर हळूहळू संवाद होऊ शकेल. समाधान चर्चेने नव्हे तर जीवनाने होईल. विनोबांना ते पटले. या पत्रासोबत गांधीजींनी आश्रमाचे नियमपत्रक पाठविले होते. त्यात सत्य, अहिंसा अशा काही व्रतांचा समावेश होता. आश्रमाचे असे काही नियमपत्रक असते, अशी वेगळी व्रते असतात, हे विनोबा पहिल्यांदाच बघत होते. त्यांना अधिकच आश्चर्य वाटले. त्यांची पावले गांधी आश्रमाची वाट चालण्यास अधीर झाली. केव्हा एकदा तिथे पोहोचतो असे त्यांना झाले. 7 जून 1916 विनोबा गांधीजींच्या कोचरब येथील आश्रमात पोहोचले. ते जेव्हा गांधीजींना भेटायला गेले तेव्हा गांधीजी रसोड्यात भाजी चिरत होते. विनोबांचे डोळे विस्पारले. एक राष्ट्रनेता भाजी चिरण्याचेही काम करतो तर. पहिल्याच दर्शनात त्यांना श्रमाचा पाठ मिळाला. विनोबा पुढ्यात येताच गांधीजींनी एक चाकू विनोबांच्या हातात सरकवला. बोलण्याच्या ओघातच हा कुणी सामान्य तरुण नाही, आध्यात्मिक प्रगतीची याला ओढ लागलेली आहे हे त्यांनी ओळखले. गांधीजी म्हणाले, आपले जीवन तुला सेवा कार्यात घालवायचे असेल तर तू इथे राहावेस. त्यामुळे मला आनंद होईल. तू फार दुबळा दिसतोस. आत्मज्ञानी माणूस सामान्यतः शरीराने कमजोर असतो, पण तू तर आजारी दिसतोस. आत्मज्ञानी कधी आजारी पडत नाही. बापूंचे असे बोलणे ऐकून विनोबा भारावले. या भेटीची विनोबांनी खूप चांगले वर्णन केले आहे. ते म्हणतात, मी हिमालयात गेलो नाही की बंगालला पोहोचलो नाही. माझ्या मनाने दोन्ही जागी मी एकदमच पोहोचलो. मी गांधीजींजवळ पोहोचलो. त्यांच्याजवळ मला हिमालयाची शांतता आणि बंगालची क्रांती मिळाली. तिथे जे मिळाले त्यात क्रांती आणि शांती या दोन्हींचा अपूर्व संगम झाला होता. बापूंच्या कामाचा व्याप तोवर फारसा वाढला नव्हता. ते कोचरब आश्रमातच असत. दळणे, भाजी चिरणे, पायखाने साफ करणे अशा वेगवेगळ्या कामात ते गुंतलेले असत.
संध्याकाळच्या प्रार्थनेनंतर ते अनेकांच्या मनातील प्रश्नांना उत्तरे देत असत. विनोबांना वेगवेगळे विचार ऐकायला मिळत. त्या काळात विनोबांनी एकही प्रश्न विचारला नाही. बापूंचे शब्द ते जीवाचा कान करून ऐकत आणि हृदयात साठवून ठेवत. जवळपास 6 महिने ते दोघे एकमेकांशी काहीच बोलले नाहीत. एक दिवस बापूंनीच विनोबांना बोलावून घेतले आणि फिरावयास नेले. त्यानंतर त्यांच्यात अखंड ज्ञानचर्चा सुरू झाली. विनोबा म्हणतात, मी अनेक महापुरुष बघितले, त्यांचे मला आकर्षण वाटले नाही. स्वतःला सदैव अपूर्ण मानणाऱ्या बापूंचे मला विलक्षण आकर्षण वाटले. गीतेमध्ये स्थित प्रज्ञाची लक्षणे येतात. ते वर्णन लागू पडेल असा स्थितप्रज्ञ देहधारी शोधून मोठ्या भाग्यानेच मिळेल. परंतु या लक्षणांच्या जवळ पोहोचायला हा महापुरुष मी माझ्या डोळ्यांनी पाहिला. विनोबा गांधींच्या सहवासात रमले. मध्येच एकदा वर्षभराची सुट्टी घेऊन निघून गेले. त्या वर्षभरात त्यांनी गांधी कार्याचा विस्तार केला. त्याची सविस्तर माहिती त्यांनी पत्राद्वारे बापूंना दिली. ते वाचून बापू भारावून गेले. त्यांच्या मुखातून उद्गार निघाले. गोरखने मच्छिंद्रला हरविले. भीम आहे भीम. त्यांनी विनोबांना पत्रातून लिहिले, तुला कोणते विशेषण लावावे कळत नाही. तुझे प्रेम आणि चारित्र्य मला मुग्ध करीत आहेत. विनोबा गांधीजींवर अधिक मुग्ध होते. विनोबांच्या आयुष्यात त्यांच्या आईचे स्थान खूपच वेगळे होते. तिच्या आग्रहाखातर त्यांनी गीतेला सहज सोप्या मराठीत अनुवादित केले होते. ती गेली तेव्हा तिच्या 2च गोष्टी विनोबांनी ठेवून घेतल्या. त्यापैकी एक होती तिची साडी. विनोबा झोपताना ती नेहमी डोक्याखाली ठेवत. पुढे जेव्हा बापूंनी खादीचा पुरस्कार केला तेव्हा विनोबा गोंधळात पडले. ती साडी खादीची नव्हती. आईची साडी की बापूंची खादी असा प्रश्न त्यांच्या पुढे उभा राहिला. या विचारातच विनोबा साबरमती नदीवर गेले, स्नान केले आणि साडी साबरमतीच्या पाण्यात सोडून दिली. आईच्या उत्कट आठवणी विनोबांनी बापूंना समर्पित केल्या. पुढे बापू म्हणजेच विनोबांचे आयुष्य बनले. बापूंच्याच आदेशाने विनोबा वर्ध्यात आले. सत्याग्रह आश्रम सुरू केला. पुढे बापू देखील सेवाग्रामला आले. देशाच्या विविध भागातून भेटायला आलेल्या लोकांना बापू विनोबांना भेटायला पाठवत. विनोबा सातत्याने कामात असत. एकदा एक मान्यवर बापूंच्या म्हणण्यानुसार विनोबांना भेटायला गेले. विनोबा कुदळीने खोदत होते. त्या व्यक्तीने नमस्कार केला. बापूंनी भेटायला पाठविल्याचे सांगितले. विनोबांनी नमस्कार केला आणि खोदायच्या कामी लागून गेले. ते मान्यवर थोडा वेळ थांबले आणि मग निघून गेले. त्यांनी बापूंकडे विनोबांची तक्रार केली. ते नेहमी व्यग्र असतात. तुम्ही वेळ घेऊन जायला हवे होते असे काहीसे सांगून बापूंनी त्यांची बोळवण केली. नंतर विनोबांना देखील त्यांनी 4 गोष्टी सुनावल्या. वाणीवर अंकुश असावा, विषम परिस्थितीत तो अधिक असावा, हे मी बापूंकडून शिकलो. माझ्याकडून अधिक उणे शब्द निघत. तक्रार बापूंकडे जाईल. बापू दुसऱ्यांसमोर माझा बचावच करत. मला हे बरे वाटत नसे. त्यातूनच वाणीच्या संयमाचे धडे मला मिळाले असे विनोबा मानत. बापूंनी दिलेली जबाबदारी पार पाडणे हा विनोबांचा शिरस्ता. मग टिळक फंड असो, काँग्रेस मेंबरशिप असो, केरळातले मंदिर प्रवेश असो की फैजपूर सारखी खेड्यातील काँग्रेस यशस्वी करण्याचा उपक्रम असो, गांधीजींनी दिलेली जबाबदारी विनोबा कशी पार पाडत याबाबतचा एक किस्सा खूप प्रसिद्ध आहे. चरखा संघातील काही मजूर बापूंकडे गेले तेव्हा गुंडीला 2 आणे असा काहीतरी खादी कातण्याचा दर होता. मजूर म्हणाले, बापू, या कमाईत पोट भरत नाही, अर्धपोटी राहावे लागते. त्यावेळी खादीचे व्यवस्थापक म्हणत होते की यांना दर वाढवून देता येणार नाही, त्यामुळे खादी महाग होईल, लोक खादी घेणार नाहीत.
गांधीजींनी विनोबांना बोलावले आणि विचारले, या खादी कातणाऱ्यांच्या मजुरीचा दर काय असावा? विनोबा म्हणाले, मला 6 महिने द्या. 6 महिन्यांनी विनोबा गांधीजींकडे गेले. त्यांचे वजन 30 पौंड कमी झाले होते. गांधीजी म्हणाले, विनोबा, हे काय झाले? विनोबा म्हणाले, गेले 6 महिने दररोज 8 तास मी फक्त सूत काततो आहे. या कातण्यातून जी मजुरी मिळते त्यावर जेवतोय. तर ही अवस्था झाली. खादी कातणाऱ्यांची मजुरी किती असावी हे ठरवण्यासाठी त्यांनी स्वतःवर प्रयोग केला होता. ही प्रवृत्ती आता कुठे आहे? ब्रिटिश सैन्याच्या युद्धविषयक धोरणांचा निषेध करण्यासाठी बापूंनी वैयक्तिक सत्याग्रह करण्याचे ठरवले आणि या सत्याग्रहाचा पहिला सत्याग्रही बनण्यासाठी त्यांनी विनोबांना बोलाविले. त्याचे वर्णन विनोबांनी खूप छान केले आहे. ते म्हणतात, 1940 मध्ये एका सुंदर प्रभात समयी बापूंकडून निरोप आला, भेटून जा. मी त्यांच्या सेवेत हजर झालो. ते म्हणाले, तुझ्याजवळ वेळ आहे की नाही हे मला माहीत नाही, परंतु सध्या व्यक्तिगत सत्याग्रह करायचा विचार आहे. तू तयार राहावेस अशी माझी इच्छा आहे. त्यावर मी विनोदाने म्हणालो, तुमचे बोलावणे नि यमराजांचे बोलावणे माझ्या मनाने सारखेच आहे. मला येथून पवनारला परत जाण्याची देखील जरुरी नाही. येथून थेट कामास जाऊ शकतो. बापूंना खूप समाधान वाटले. जेव्हा पहिले सत्याग्रही म्हणून विनोबांचे नाव घोषित झाले, तेव्हा बापूंनी हरिजन मध्ये कोण आहेत विनोबा या मथळ्याखाली एक लेख लिहून सगळ्या देशाला विनोबांची ओळख करून दिली. त्यात त्यांनी विनोबांची आध्यात्मिकता, इतर धर्मांवरील श्रद्धा, इतिहास प्रेम, व्यासंग, प्रयोगशीलता, चिकित्सकता या सगळ्याचा विस्तृत उहापोह केला होता. विनोबा इतके चिकित्सक होते की एकदा त्यांनी सत्याग्रह शब्दाची चिकित्सा केली. ते म्हणाले की सत्याग्रह शब्दात एक समस्या आहे, त्यात आग्रह आहे. सत्याचा जर आग्रह धरला तर त्यात सत्य कुठे उरते? 2 लोकांनी आपापल्या सत्याचा आग्रह धरला तर दोघांचा दुराग्रह तेवढा शिल्लक राहील. वैज्ञानिक हे सत्याचा आग्रह कधीच धरत नाहीत. ते म्हणतात, माझ्या निरीक्षणावरून मला हे चित्र दिसत आहे. उद्या ते कदाचित बदलेल. उद्या तुला काही वेगळे दिसू शकते. त्यामुळे सत्य काय आहे हे आपण दोघेही शोधूयात. सत्याग्रही ऐवजी आपण सत्याग्राही असावे. बापूंची हत्या झाली तेव्हा अवघे जग हळहळले. त्यावेळी त्यांच्या शिष्याची, विनोबांची काय अवस्था झाली असेल? ते कमालीचे अस्वस्थ झाले. चित्तात व्याकुळता आली. प्रार्थना भूमीवर त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. विनोबा म्हणतात, बापूंच्या मृत्यूची बातमी ऐकताच माझ्या मनाला असे वाटले की बापू अमर झाले. बापू देहधारी होते तेव्हा त्यांना भेटायला थोडा तरी वेळ लागायचा. पवनारहून सेवाग्रामला जावे लागे. आता त्यांना भेटायला क्षणाचाही विलंब लागत नाही. डोळे बंद केले की भेट झालीच समजा. बापूंनंतर त्यांच्या चळवळी सर्वसेवा संघाच्या माध्यमातून चालविण्याचा प्रयत्न विनोबांनी केला. बापूंच्या पावलावर पाऊल ठेवत ऋषी शेती, कांचन शेती असे प्रयोग केले. भूदानचा प्रयोग कमालीचा यशस्वी होता. अनेक दरोडेखोर बंदुका टाकून अहिंसेच्या मार्गे लागले. बापूंची लढाई स्वराज्य मिळवण्यासाठी होती. विनोबांनी त्याला सुराज्य बनविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला. अखेरच्या काळात बापूंवर जसे वादविवादाचे प्रसंग आले तसेच ते विनोबांच्याही वाट्याला आले. संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न, आणीबाणी, अनुशासन पर्व, जयप्रकाश नारायणांचे आंदोलन यावरून त्यांनी टोकाची टीका सहन केली. सुईच्या अग्रावर मावेल इतकी देखील जागा पांडवांना देण्यासाठी कौरवांनी विरोध केला आणि महाभारत घडले. महात्मा गांधींनी ब्रिटिशांच्या ताब्यातील अवघा देश भारतवासियांच्या स्वाधीन केला.
तर विनोबांनी भूदानच्या माध्यमातून लाखो एकर जागा मिळवून ती भूमिहीनांना वाटली. अशी माणसे, असे कार्य पुन्हा होणे नाही.